मनोज जरांगे थोड्याच वेळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। वाशीमध्ये ते आता आपली काय नेमकी भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे। आझाद मैदानावर जरांगे हे आंदोलन करण्यावर अद्यापही ठाम असल्याचं समजते, परंतु एकीकडे मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। सरकारकडून 5 ते 6 अध्यादेश हे जरांगेंना पाठवण्यात आलेले आहेत। सरकारच्या अध्यादेशांच्या बाबत आता जरांगे थोड्याच वेळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत त्यांच्यासोबत फोनवर सकारात्मक देखील चर्चा झाली। आईच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्यता होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट जाणून घेत वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, जरांगे आता थोड्याच वेळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय। नक्कीच अवघ्या 5 मिनिटांमध्ये या सगळ्या सभेला सुरुवात होईल। साधारणपणे 1 ते 1.5 तास खरं तर या सभेला उशीर झाला। साऊंड सिस्टीमचा थोडासा प्रॉब्लेम होता, मात्र आता ही सभा सुरू होईल आणि ज्या प्रकारे शिष्टमंडळाची भेट झाली, शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि राज्य सरकारकडून सांगण्यात ही चर्चा सकारात्मक आहे। अध्यादेश काढण्यापूर्वी जो मसुदा आहे तो मसुदा त्यांच्या समोर ठेवण्यात आला आणि ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांच्या वंशावळीतील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, अशा प्रकारचा प्रस्ताव होऊ शकतो। सोबतच रक्ताचे जे नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत, त्यांच्या प्रमाणपत्राबद्दल जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेण्याचा निर्णय आणि फेब्रुवारीमध्ये होणारं जे विशेष अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं जाणार आहे। अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय आहेत आणि हे निर्णय वाचून दाखवण्याची शक्यता आहे। आता नेमकं मसुद्यामध्ये नेमकं काय आहे याचं सविस्तर वाचन खरं तर जरांगे पाटील हे सर्व आंदोलकांसमोर ठेवतील आणि आंदोलकांनाच विचारलं जाणार आहे की पुढे आपली आंदोलनाची दिशा काय असणार। मुंबईत जाणार सर्व आंदोलक की मग इथनच पुढचा काहीतरी निर्णय किंवा पुढची दिशा ठरवली जाणार हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल। वेदांत, पण जे काही बाकीचे मराठा आंदोलक हे आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत त्यांची देखील आग्रही मागणी अशी आहे की जरांगेंनी आझाद मैदानामध्ये येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। नक्कीच ज्या प्रकारे आपण बघितलं तर मुंबईतले काही संयोजक आहेत, आयोजक आहेत, वीरेंद्र पाटील, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही स्टेज इथे तयार केलेला आहे। सकाळच्या वेळेला काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुंबईकडे जाणार आहोत आणि आझाद मैदानावर जाण्यावर आम्ही ठाम आहोत। मात्र ज्या प्रकारे पोलीस असतील किंवा मग राज्य सरकारचं शिष्टमंडळ असेल ते वारंवार विनंती करते की तुम्ही मुंबईतनं जातात इथनच काय योग्य तो निर्णय घ्यावा, कारण पुढे जर हे गेले तर मुंबई जाम होऊ शकते, शिवाय अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळे या वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी सभा होणार आहे त्यात योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली जाते। मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि जर जरांगे पाटील हे जर ठाम असतील तर त्यांना MTHL पुढे चेंबूर आणि MTHL मग पुढे आझाद मैदानाकडे मार्गस्थ हे सर्व आंदोलक होतील। मात्र सध्या तरी पुढची दिशा ठरवली गेलेली नाहीये आणि ह्या सभेनंतरच पुढची दिशा, जसं तू म्हणालास की काही आंदोलक आझाद मैदानावर पोहोचले आहेत, नक्कीच, कारण ज्या प्रकारे हे वेळापत्रक होतं या वेळापत्रकामध्ये आझाद मैदानावर आज येणं सर्व आंदोलकांनी अपेक्षित होतं आणि आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू राहणार होतं आणि त्यामुळे काही आंदोलक आधीच तिथे सुद्धा व्यासपीठ टाकण्याचं काम केलं जातं। जरी परवानगी पोलिसांकडून दिली नसली तरी वेळापत्रकानुसार हे सर्व आंदोलक आझाद मैदानावर आहेत। तर हजारोच्या संख्येनं आंदोलक याच वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहेत, जे सभा ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। सभेनंतर सर्व मिळून हा निर्णय घेतला जाईल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यामुळे अवघ्या काही क्षणामध्ये आता मनोज जरांगे आपली भूमिका वाशीमध्ये स्पष्ट करणार आहेत। आंदोलकांकडूनच खरं तर ते विचारपूस करणार की आपली पुढची भूमिका नेमकी काय। त्यामुळे आता 2 वाजताची खरं तर या सभेची वेळ होती, परंतु साऊंड सिस्टीमचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता या सभेला जवळपास 1 तास उशीर झालेला आहे। या दरम्यान जरांगे यांनी जे सरकारकडून अध्यादेश देण्यात आलेले आहेत त्याबाबत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, वकिलांशी चर्चा केली, तज्ज्ञांसोबत देखील चर्चा केली आणि त्यानंतर आता ते आपली पुढची भूमिका आता या सभेच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे आता जरांगे काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तिथे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आझाद मैदानामध्ये येऊनच आपली भूमिका स्पष्ट करावी, आपल्या जे काही पुढचा निर्णय आहे तो आझाद मैदानातच घेण्यात यावा असं देखील काही मराठा बांधवांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे काय नेमकी भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत।
अंतरवाली सराटीतून मजल दरमजल करत मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले आहेत। खरं तर जरांगेंना मुंबईपर्यंत येण्याची वेळ येणार नाही अशी भूमिका सरकारनं वेळोवेळी माध्यमांच्या समोर मांडलेली होती। त्यानंतर शिष्टमंडळाने देखील मधल्या वाटेमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या देखील सर्व मान्य करत आहोत असे देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर जरांगेंनी देखील सरकारला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं। त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य आम्ही करत आहोत। यासोबतच सर्वेक्षण देखील मराठा समाजाचं सध्या सुरू आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर योग्य ते प्रयत्न करत आहोत। त्यामुळे जरांगेंनी देखील सरकारला सहकार्य करावं असं एक आवाहन सरकारकडून किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत होतं। आणि आता हा जो मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीतून, हा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलेला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे काय आपली भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जोवर आरक्षण मिळत नाही तोवर मुंबईतून माघार घेणार नाही असा निर्धार, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी कायम ठेवलेला होता। आणि त्यानंतर आता एक मोठं शक्ती प्रदर्शन करत विविध ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलेलं होतं। आणि आता पुढची भूमिका ते नेमकी काय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सरकारकडून देखील प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचालींनी वेग घेतला आणि त्यानंतर आता 5 ते 6 अध्यादेश मनोज जरांगेंना आज देण्यात आलेले आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, जरांगे किती वेळात बोलू शकतात? अगदी 5 मिनिटात नवीन अध्यादेश इम्प्लिमेंटेशन सांगितलं आहेत ते आता चालू आहेत आणि अगदी लांब भूमिकेच्या माध्यमातून आता थेट लोकांपर्यंत हा आवाज पोहोचेल जरांगे पाटील आहे आणि त्याच्यानुसार आता सुरू करण्यात आलेलं आहे। अगदी आहे जरांगे पाटील यांच्या भाषणात, कारण की 2-3 साऊंड सिस्टीम वेगवेगळ्या ठिकाणावर आणलेल्या होत्या। जरांगे पाटील अक्षय, तुझ्या आजूबाजूचा आवाज जरा जास्त येत असल्यामुळे तुझा आवाज आमच्यापर्यंत नीट असा पोहोचू शकत नाही। तुझ्याशी पुन्हा मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे 2 ते 3 ठिकाणाहून साऊंड सिस्टीम आणण्यात आलेल्या होत्या। या साऊंड सिस्टीम सुरू करण्यामध्ये वेळ गेलेला होता। काही वेळापूर्वी देखील साऊंड सिस्टीममध्ये बिघाड देखील झालेला होता। त्यामुळे या सभेला जवळपास 1 तास इतका उशीर झालेला आहे। वाशीमध्ये हा सगळा मराठ्यांचा जनसागर उसळलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे आपली काय नेमकी भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे मुंबईला आझाद मैदानावर जाण्यावर ठाम असल्याचं देखील समजतं आहे। तर दुसरीकडे सरकारकडून देखील या सगळ्याबाबत त्यांनी आंदोलन हे वाशीमध्येच थांबवावं असं देखील आवाहन केलेलं आहे। मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर सकारात्मक चर्चा देखील झाली। तर दुसरीकडे आईच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केलेली होती, तर ती देखील मागणी आता मान्य होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।